क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। दिंडोरी शहरातील अवैध धंदे त्वरित बंद करा, नगरपंचायतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांना निवेदन। दिंडोरी शहरात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरू असून ते त्वरित थांबवावे या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सुनीता लहानगे, उपनगराध्यक्षा माधुरी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांना देण्यात आले। शहरात ठिकठिकाणी अवैध दारू, गांजा विक्री सुरू आहे, तसेच मटका राजरोसपणे सुरू आहे। नगरपंचायत आवारात तसेच नगरपंचायतीच्या सभोवतालच्या परिसरात गांजा पिऊन भांडणे होत आहेत। तरुण वर्ग नशेच्या आहारी जात आहे। गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे। यामध्ये येथील परिसरातील महिला वर्गांना याचा मोठा त्रास होत असल्याने दात कुणाकडे मागायची असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, लता बोरस्ते, ॲडव्होकेट प्रदीप घोरपडे, ॲडव्होकेट गणेश बोरस्ते आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते। शहरातील गुन्हेगारीला त्वरित आळा घातला जाईल, अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यात येईल, तसेच ज्या परिसरात अवैध धंदे सुरू राहतील तेथील नागरिकांनी आम्हाला माहिती द्यावी, त्याबाबत गोपनीयता राखली जाईल। राकेश सिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दिंडोरी यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।